महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. अपक्ष गोकुळ गीतेंचं बंड शमलं असलं तरी महायुतीचा जीव अजूनही टांगणीलाच आहे. दगाफटका नको रे बाबा म्हणत महायुतीनं ऑपरेशन ठाणे सक्रिय केलंय. नाशिक महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे महायुतीचे मतदार आज तडकाफडकी ठाण्याच्या दिशेने रवाना झालेत. मतदान होईपर्यंत या सर्व मतदारांना ठाण्यातल्या गुप्त ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर विलास शिंदे यांनी दिली. राष्ट्रवादी पक्षाचे म्हणून 350च्या वर त्या ठिकाणी मतदार आहेत आणि आपण जर बघितलं असेल तर ही सुद्धा निवडणूक बिनविरोध होता राहिलेली आहे. आणि पक्ष शिस्तीला, पक्ष आदेशाला मानणारे आम्ही सर्व शिवसैनिक आहोत, सर्व पक्षाचे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि आजपर्यंत आम्ही काम करत असताना पक्ष शिस्त काय असते आणि पक्षाचं आदेशाचं पालन काय असतं हे आम्हाला नवीन सांगण्याची गरज नाही. म्हणून जागृत करायचं काहीच कारण नाही. परंतु या 2 दिवसामध्ये ही निवडणूक जर बिनविरोध झाली असती, परंतु जो पालिकेला आम्हाला 2 दिवसापूर्वी मिळाला आहे त्याच्यामुळे निवडणूक प्रक्रिया होणारच आहे. बॅलेट पेपरवरती ते नावं असणारच आहे आणि त्याच्यामुळे मतदान करताना मतदान प्रक्रिया ही कशी राबवावी त्याचं एक प्रशिक्षणसुद्धा त्या ठिकाणी या शिबिरामध्ये होणार आहे. आणि त्याचबरोबर जवळजवळ नाशिकच्या ग्रामीण आणि नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, यांचे सर्व नगरसेवक, महापौर, नगर अध्यक्ष एक चांगल्या पद्धतीचं सिंहासाच्या माध्यमातून सर्वच जण एकत्र येऊन चांगल्या विचारविनिमय होऊन शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चर्चासुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पक्षाच्या म्हणजे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचं मार्गदर्शनसुद्धा आम्हाला सगळ्यांना लाभणार आहे. आणि त्याच्यामुळे हे महायुतीचे उमेदवार नरेंद्र धराडेंच्या गळ्यात विजयाची माळ घालण्यासाठी महायुतीने पूर्ण ताकद पणाला लावली असून अपक्ष गोकुळ गीतेंनी माघार घेतली असली तरी अंतर्गत नाराजी आणि क्रॉस वोटिंगची भीती महायुतीच्या नेत्यांना सतावतीये. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना एकत्र बांधण्यासाठी ठाणे गाठण्यात आले. मतदारांचे फोन नॉट रिचेबल करून त्यांना विरोधकांच्या संपर्कापासून दूर ठेवण्याची खेळी खेळण्यात येत आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीची समीकरणं प्रत्येक तासाला बदलत आहेत. संख्याबळ कागदावर जरी महायुतीकडे जास्त दिसत असले तरी ऐनवेळी होणारी फोडाफोडी टाळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांच्या आदेशाने ऑपरेशन ठाणे राबवलं जातंय. नाशिकच्या मतदारांवर ठाण्यातून वॉच ठेवला जाईल. भाजप आणि शिवसेनेच्या बळ्या नेत्यांनी स्वतः या मोर्चेबांधणीची सूत्र हाती घेतली आहेत. मतदानाच्या दिवशीच हे मतदार नाशिकमध्ये परतणार की त्याआधी विरोधक यात काही सुरुंग लावणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र बुलेटिनसाठी विजय बागुल, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.